नमस्कार, मी पाटील एस पी. आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. या अगोदर आपण पाठीमागील तासाला दुसरा टॉपिक पाहत होतो, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. त्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं की वित्त पुरवठ्यासाठी म्हणजे एखादी कंपनीला जर भांडवलाची आवश्यकता असेल तर कंपनी काय करत असते, वेगवेगळ्या स्रोतांचा उपयोग करत असते. म्हणजेच काय, मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल. आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहे तिसरा, तो म्हणजे भाग विक्री. आता या टॉपिकमध्ये बघा, एखाद्या कंपनीला समजा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा व्यवसायामध्ये वाढ करायची असेल, म्हणजेच व्यवसायाचा विस्तार करायचा असेल किंवा म्हटलेलं आहे की पूर्वीची देणी द्यायची असतील तर कंपनीला काय करावं लागतं, सर्वप्रथम भांडवलाची आवश्यकता असते. मग ही भांडवलाची आवश्यकता आहे ती कशी कंपनी पूर्ण करू शकते, तर आपण मागील टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे की वित्त पुरवठ्याचे स्रोत. ह्या स्रोताद्वारे कंपनी काय करत असते, कंपनीला आवश्यक असलेले भांडवल हे कंपनी उभा करत असते. मग त्यामध्ये आपण मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल हे दोन वेगवेगळे स्रोत पाहिलेले आहेत. आता कर्जाऊ भांडवलमध्ये काय पाहिलं होतं की जसे कर्ज रोख्यांची विक्री असेल किंवा ठेवींचा स्वीकार असेल किंवा अमेरिकन ठेव पावती असेल किंवा बंधपत्रांचं वाटप असेल, अशा वेगवेगळ्या मार्गाने कंपनी काय करू शकते, कंपनीला आवश्यक असलेले भांडवल कंपनी उभा करू शकते. आणि दुसरा जो वित्त पुरवठ्याचा स्रोत पाहिला होता तो म्हणजे मालकीचे भांडवल. म्हणजेच काय, मालकाच्या म्हणजेच भागधारकाच्या मदतीने जे भांडवल उभे केले जाते त्या भांडवलालाच काय म्हटलेलं आहे, मालकीचे भांडवल असे म्हणतो. या मालकीच्या भांडवलाचे आपण दोन वेगवेगळे प्रकार पाहिले होते. एक म्हणजे भाग, म्हणजे भागांची विक्री करून कंपनीला आवश्यक असलेले भांडवल कंपनी उभा करू शकते. आणि दुसरं पाहिलं होतं ते म्हणजे प्रतिधारण नफा किंवा संचयी मिळकत. म्हणजेच काय, कंपनीला झालेल्या नफ्यातून कंपनी काय करत असते, त्यातील काही हिस्सा हा बाजूला काढून ठेवत असते कंपनीच्या भावी ह्याच्यासाठी की काही अडचण निर्माण झाली तर कंपनी काय करू शकते, त्या निधीचा उपयोग करून कंपनी आपली व्यवस्थित सुरळीत चालू ठेवू शकते. मग असा जो नफा असतो त्याला आज काय म्हणतो आपण, संचयी मिळकत किंवा प्रतिधारण नफा किंवा राखीव निधी म्हणून सुद्धा संबोधले जाते. आता मालकीच्या भांडवलामधील दुसरा स्रोत पाहिला होता म्हणजे तो भाग. म्हणजे भागांची विक्री करून कंपनी काय करू शकते, कंपनीला आवश्यक असलेले भांडवल हे पूर्ण करून घेऊ शकते. भाग हे दोन प्रकारचे पाहिले होते आपण, एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरं म्हणजे अग्रहक्क भाग. म्हणजे समहक्क भागामध्ये ज्या भागधारकाने भांडवल गुंतवलेलं असतं ते काय असतं, कायमस्वरूपी व्यवसायामध्ये राहत असतं. म्हणजे कंपनी समाप्त झाल्यानंतरच ते भांडवल कंपनीला काय करत असतं, पुन्हा मिळत असतं, म्हणजेच त्या गुंतवणूकदारांना. आणि दुसरं पाहिलं होतं ते अग्रहक्क भाग. म्हणजेच काय, एखादा गुंतवणूकदार काय करतो असतो, व्यवसायामध्ये भांडवल गुंतवणूक असतो आणि त्यावेळेस ते एक मॅच्युरिटी डेट त्या भागावरती दिलेली असते, भाग प्रमाणपत्रावरती. ती डेट संपल्यानंतर कंपनीला काय करावं लागतं, त्या गुंतवणूकदाराचं भांडवल हे परत द्यावं लागतं. हे दोन प्रकारचे भाग आपण मागील टॉपिकमध्ये पाहिलेले आहेत. आता आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत भाग विक्रीच्या पद्धती. म्हणजे कंपनीला समजा भांडवलाची आवश्यकता आहे तर कंपनी काय करू शकते, या दोन भागांची विक्री करू शकते. हे दोन भाग विक्री करण्याच्या पद्धती येते ह्या टॉपिकमध्ये दिलेल्या आहेत. भाग विक्रीच्या पद्धती. आता या भाग विक्रीच्या पद्धती एकूण 4 दिलेल्या आहेत. बघा कोणकोणते. एक आहे सार्वजनिक विक्री, दुसरा आहे विद्यमान समहक्क, भागधारक, तिसरा आहे विद्यमान कर्मचारी आणि चौथा आहे खाजगी विक्री.
या 4 प्रकारे कंपनी काय करू शकते, आपल्या असणाऱ्या कंपनीचे जे भाग आहेत त्या भागांची विक्री या 4 पद्धतीद्वारे कंपनी करू शकते. आता त्यातली पहिली पद्धत आपण पाहणार आहे ते म्हणजे सार्वजनिक विक्री. आता सार्वजनिक विक्री म्हणजे काय, कंपनी काय करत असते, संपूर्ण जनतेला आपले भाग खरेदी करण्यासाठी काय करत असते, आवाहन करत असते. त्या आवाहनालाच काय म्हटलेलं आहे, सार्वजनिक विक्री असे म्हणतात. काय सांगितलं बघा, कंपनी काय करत असते, आपल्या जी जनता आहे त्या जनतेला भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करत असते. त्या आवाहनालाच काय म्हटलेलं आहे, सार्वजनिक विक्री असे म्हणतात. आता या सार्वजनिक विक्रीच्या एकूण 2 पद्धती दिलेल्या आहेत. एक म्हणजे प्राथमिक भाग विक्री. आता प्राथमिक भाग विक्री म्हणजेच काय बघा, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO. यामध्ये काय म्हटलं आहे बघा, जनतेस सर्वप्रथम काय केलं जातं, हे कंपनीचे जे भाग आहेत ते खरेदी करण्यासाठी आवाहन केलं जातं. म्हणजेच काय, सामान्यतः काय म्हटलेलं आहे, सर्वच कंपन्या काय करत असतात, ह्या प्राथमिक भाग खरेदी विक्रीचं काय करत असतात, अवलंब केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, सामान्यतः सर्व कंपन्या या पद्धतीचा अवलंब करतात. कारण काय केलेलं असतं, या पद्धतीमध्ये सर्वप्रथम कंपनी काय करत असते, आपले जे कंपनीचे भाग आहेत ते काय करत असते, खरेदी करण्यासाठी जनतेला आवाहन करत असते. ते आवाहन करत असताना कंपनी काय करत असते, कंपनीचं जे माहितीपत्रक असतं ते काय करत असते, प्रसिद्ध करत असते. आपण आजकाल पेपरमध्ये वगैरे ॲड अशा पाहिलेल्या असतील की कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी कंपनी काय करत असते, पेपरमध्ये कंपनीचं माहितीपत्रक किंवा कंपनीचे भाग खरेदीसाठी माहितीपत्रक हे प्रसिद्ध करत असते. मग ते माहितीपत्रक बघून ज्या गुंतवणूकदारांना त्या कंपनीमध्ये आपले भांडवल गुंतवायचे आहे ते भागधारक काय करत असतात किंवा ते गुंतवणूकदार काय करत असतात, ह्या कंपनीचे भाग खरेदी करत असतात. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करून जनतेला हे भाग खरेदी करण्यासाठीचे काय करत असते, आवाहन करत असते. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, IPO म्हणजेच काय, इनिशियल पब्लिक ऑफरच्या आधी भाग हे नोंदवलेले नसतात. आपण मागील टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे, कंपनीला जेव्हा भागांची विक्री करायची असते सर्वप्रथम कंपनीला काय करावं लागतं, भागांची नोंदणी ही त्या भाग बाजारामध्ये करणे आवश्यक असते. म्हणजेच काय, भागांची नोंदणी केल्याशिवाय कंपनी काय करू शकत नाही, भागांची विक्री ही करू शकत नाही. म्हणजे जनतेला भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करण्या अगोदर कंपनीला काय करावं लागतं, आपल्या भागांची नोंदणी ही त्या भाग बाजारामध्ये करणे आवश्यक असते. पुढं काय म्हटलं आहे बघा, IPO नंतर ती कंपनी काय असते, सूचीबद्ध कंपनी असते. म्हणजेच काय, जनतेला एकदा आपले भाग खरेदी करण्यासाठी कंपनी जेव्हा आवाहन करते तेव्हा ती कंपनी काय होते, सूचीबद्ध कंपनी निर्माण होते किंवा तयार होते. तिच्या भागांची खरेदी किंवा विक्री ही काय केली जाते, खुल्या बाजारात केली जाते. म्हणजेच काय, कोणीही व्यक्ती ते भाग खरेदी किंवा विक्री ही करू शकते. म्हणूनच म्हटलेलं आहे, तिच्या भागांची खरेदी किंवा विक्री ही खुल्या बाजारात होते. आता ही जी भाग विक्री आहे ही भाग विक्री करण्यासाठी 2 किंमत निश्चिती आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजेच काय, 2 किंमत पद्धती म्हणजे 2 किंमतीच्या आधारे कंपनी काय करू शकते, आपल्या भागांची विक्री ही करू शकते. कोणकोणत्या 2 किंमत बघा, किंमत पद्धती 2 प्रकारच्या किंमत पद्धती दिलेल्या आहेत. पहिला आहे ते निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती. म्हणजे काय बघा, कंपनीला जेव्हा आपले भाग जनतेकडे विक्री करायचे असतात त्यावेळेस कंपनी काय करत असते, 2 किंमत पद्धतीचा अवलंब करत असते. त्यातील पहिली किंमत पद्धती आहे ती बघा, निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती. म्हणजेच काय, कंपनी काय करत असते, एक ठराविक रक्कम भागांची विक्री करण्या अगोदर त्या भागांची ठरवत असते. त्यालाच काय म्हटलेलं आहे, निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती असे म्हणतात. मग या पद्धतीमध्ये कंपनी काय करत असते, सुरुवातीला सर्वप्रथम
कंपनीचं जे माहितीपत्रक आहे ते काय करत असते, जनतेमध्ये प्रसिद्ध करत असते. त्या माहितीपत्रकामध्ये काय काय लिहिलेलं असतं, तर कंपनीचं नाव असतं, तसेच भागांची संख्या नमूद केलेली असते, तसेच ते एका भागाची किंमत देखील त्यामध्ये नमूद केलेली असते. म्हणजे गुंतवणूकदाराला किती भाग खरेदी करावायचे आहेत व किती प्रमाणे हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल, यासाठी त्या माहितीपत्रकामध्ये कंपनीचे नाव, तसेच किती किमतीचे काय करायचे आहेत, भागांची संख्या, तसेच किती किमतीला एक शेअर्स किंवा एक भाग विकावायचा आहे हे त्या माहितीपत्रकामध्ये लिहिलेले किंवा नमूद केलेले असते. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, दर्शनी किंमत. मागील टॉपिकमध्ये आपण शिकलेलो होतो दर्शनी किंमत म्हणजे काय, म्हणजेच काय म्हटलेलं आहे, मूळ किंमत. म्हणजेच काय, कंपनीनं त्या एका भागाची ठरवलेली जी किंमत असते त्यालाच काय म्हटलेलं आहे, मूळ किंमत. म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला फेस व्हॅल्यू असे म्हणतो. ती काय म्हटलेलं आहे बघा, दर्शनी किंमतीचा काही हिस्सा अर्जासोबत काय केला जातो, गुंतवणूकदाराकडून मागवतात. म्हणजेच काय, समजा एखाद्या कंपनीने 10 रुपयेचा एक शेअर्स काढलेला असेल, परंतु त्यातील 5 रुपयेलाच 5 रुपयेच त्या गुंतवणूकदाराकडून घेतले असतील आणि उरलेले जे 5 रुपये असतील ते नंतरच्या हप्त्यामध्ये कंपनीने समजा मागवलेले असतील, तर ते त्या हिस्स्यामध्ये किंवा त्या भागामध्ये नमूद केलेले असलेले आपल्याला दिसून येते. पुन्हा काय म्हटलेलं बघा, जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होतो, म्हणजे संपूर्ण भागांची विक्री कंपनीला जेवढी आवश्यक आहे विक्री होणे तेवढी समजा विक्री कंपनीने पूर्ण केलेली असेल, म्हणून म्हटलेलं आहे जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा कंपनीला काय कळतं, तिच्या भागांना असलेली मागणी. म्हणजे केवढे कंपनीचे भाग विक्री केलेले आहेत आणि केवढ्या कंपनीच्या भागांना मागणी आहे हे ते विक्री झाल्यानंतरच कंपनीला समजतं. म्हणजे हे कंपनीच्या नावलौकिकावरती आधारलेलं आपल्याला दिसून येतं. समजा कंपनीचं नावलौकिक हे चांगलं असेल तर कंपनीचे भाग हे जास्तीत जास्त विक्री होतात, म्हणजेच गुंतवणूकदार जास्तीत जास्त ते भाग खरेदी करतात. म्हणून म्हटलेलं आहे कंपनीच्या नावलौकिकावरती ते आधारित आहे. म्हणजेच काय, कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा रक्कम घेऊन सुद्धा काय करू शकते, या भागांची विक्री करू शकते. आताच आपण पाहिलं की दर्शनी मूल्य म्हणजे काय, त्या एका भागाची असलेली मूळ किंमत, आणि वाढावा घेऊन त्या भागाची विक्री करणे म्हणजेच काय, समजा एखाद्या भागाची दर्शनी किंमत 100 रुपये असेल, परंतु कंपनीने या 100 रुपयाच्या ऐवजी 150 रुपयाला ती वस्तू समजा ते भाग समजा विक्री केले असतील, तर 50 रुपये ही त्याची काय झाली, वाढावा किंमत. म्हणजेच काय, कंपनीचे दर्शनी मूल्य म्हणजे एका भागाची किंमत ही 100 रुपये आहे, परंतु कंपनीने त्या भागाची विक्री करताना 150 रुपयाला केलेलं आहे. मग हे 50 रुपये हे काय आहेत, वरचे वाढावा रक्कम. म्हणजे कंपनीने ही वाढावा रक्कम घेऊन काय केलेलं आहे, त्या भागांची विक्री केलेली आहे. मग ही वाढावा रक्कम नफ्यात न गणली जाता ती कशात घेतली जाते, तर कंपनीचा जो प्रतिधारण किंवा संचित नफा असतो त्यामध्ये तो काय केला जातो, वर्ग केला जातो. पुढं काय म्हटलेलं आहे बघा, ही झाली आपली कोणती, किंमत निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती. यातील दुसरी आहे पद्धत बुक बिल्डिंग पद्धती. आता बुक बिल्डिंग पद्धती म्हणजे काय, पहिल्या पद्धतीमध्ये काय पाहिलं होतं, कंपनी स्वतःच काय करत असते, ते भागांची किंमत ठरवत असते. परंतु बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये काय होतं, तर कंपनी त्या भागांचा काय करत असते, लिलाव करत असते. आपण एखाद्या सिनेमामध्ये वगैरे पाहिलं असेल की एखाद्या संपत्तीचा लिलाव कशा प्रकारे होतो, त्याचप्रमाणे या भागांचा सुद्धा कंपनी काय करत असते, एक प्रकारचा लिलाव करत असते. त्यालाच काय म्हटलेलं आहे बघा, बुक बिल्डिंग पद्धती असे म्हणतात. म्हणजेच काय, कंपनी काय करत असते, भागांची संख्या व भागांची विक्री किंमत ही कशाने काढत असते, लिलाव पद्धतीने काढत असते. त्यालाच काय म्हटलेलं आहे, बुक बिल्डिंग पद्धती असे म्हणतात. म्हणजेच काय करते, कंपनी गुंतवणूकदारांना एक किंमत श्रेणी कळवते. म्हणजे एका ठराविक रकमेपर्यंत कंपनी काय करू शकते, भागांची विक्री करणार आहे. म्हणजेच एक ठराविक रक्कम गुंतवणूकदारांना कंपनी काय करत असते, किंमत श्रेणी म्हणून कळवत असते. त्या श्रेणीतील रक्कम म्हणजे किमान म्हणजे कमीत कमी रक्कम आणि जास्तीत जास्त रक्कम यातील काय केला जातो, एक प्रकारची या रकमेमध्ये बोली लावली
जाते. त्यालाच आपण लिलाव पद्धती किंवा बुक बिल्डिंग पद्धती असे म्हणतो. आता काय म्हटलेलं आहे बघा, कंपनी गुंतवणूकदारांना काय करत असते, किंमत श्रेणी कळवते. त्या श्रेणीमध्ये काय करत असतो गुंतवणूकदार, किमतीस बोली लावतो. मग श्रेणीतील किमान किंमत श्रेणीतील किमान किंमत त्याला काय म्हटलं जातं, फ्लोअर प्राइस. म्हणजे कंपनीने एक ठराविक रक्कम म्हणजे कमीत कमी ह्या किमतीला त्यांचे भाग विक्री केले जावेत, त्याला म्हटलं जातं काय, फ्लोअर प्राइस म्हणजे किमान किंमत. आणि श्रेणीतील कमाल किंमत याला म्हटलं जातं कॅप प्राइस. म्हणजेच काय बघा, ही झाली किमान किंमत, म्हणजेच काय, त्या भागाची कमीत कमी असलेली किंमत त्याला म्हटलेलं आहे फ्लोअर प्राइस. आणि दुसरं म्हटलेलं आहे कमाल, म्हणजे जास्तीत जास्त जी किंमत कंपनीने त्या भागाची ठरवून दिलेली असते त्याला काय म्हटलेलं आहे, कॅप प्राइस. आणि जेव्हा ह्या दोन्हीमध्ये बोली लागते आणि बोली लागल्यानंतर जी किंमत ठरली जाते किंवा फिक्स होते त्या किमतीलाच काय म्हटलेलं आहे, कट ऑफ प्राइस. म्हणजेच किंमत निश्चित झाल्यावर त्या भागाची किंमत काय असते त्याला म्हटलं जातं कट ऑफ प्राइस. बघा काय काय म्हटलेलं आहे, बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये कंपनी काय करत असते, गुंतवणूकदारांना एक श्रेणी कळवते. म्हणजेच किमान किंमत म्हणजे कमीत कमी त्या भागाची किंमत त्याला फ्लोअर प्राइस म्हणतात. आणि श्रेणीतील जास्तीत जास्त त्या भागाची किंमत त्याला कॅप प्राइस असे म्हणतात. आणि या दोन्ही किमतीमध्ये काय करत असते, गुंतवणूकदार ह्या दोन्ही किमतीला बोली लावत असतो. आणि ती बोली लावलेली जी रक्कम असते म्हणजेच काय, त्या भागाची किंमत निश्चित झाल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं, कट ऑफ प्राइस. म्हणजेच थोडक्यात ह्याला विक्री किंमत सुद्धा म्हटले जाते. मग या किमतीला कंपनी काय करत असते, आपल्या भागांची विक्रीही करत असते. मग गुंतवणूकदार कितीही भागांसाठी या भागांची बोली लावू शकतो. म्हणजे कितीही भाग गुंतवणूकदार हे खरेदी करू शकतो बोली लावून. तसंच काय म्हटलेलं आहे, ही बोली फक्त 5 दिवसासाठीच लावली जाते. म्हणजे याची एक ठराविक मर्यादा आपल्याला दिलेली दिसून येते. 5 दिवसासाठीच कंपनी काय करू शकते, या बोलीसाठी आपले भाग हे खुले करू शकते. पुढं काय म्हटलेलं आहे बघा, बोली व आवेदन अर्ज रक्कम हे व्यापारी बँकेकडे काय केले जातात, पाठवले जातात. म्हणजे व्यापारी बँकेकडे का पाठवले जातात, तर व्यापारी बँक काय करत असते, या भागांची खरेदी विक्री करण्याची एक काय म्हटली जाते, सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी अस्तित्वात असते. त्या बँकेकडे काय केले जातात, या बोलीचे आवेदन व अर्ज रक्कम हे पाठवले जातात. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, कंपनी काय करते, बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर कमाल किमतीस नुसार काय म्हटलेलं आहे, कट ऑफ प्राइस ही काढत असते. आत्ताच आपण पाहिलेलं आहे, त्यालाच आपण विक्री किंमत असे म्हणतो. ही झाली दुसरी किंमत निश्चितीच्या 2 पद्धती. आता यातील प्राथमिक भाग विक्री हा पाहिला होता. यातला दुसरा आहे नंतरची सार्वजनिक भाग विक्री. आता नंतरची सार्वजनिक भाग विक्री म्हणजेच काय, प्राथमिक म्हणजेच काय पाहिलं होतं आपण, सर्वप्रथम जनतेला आवाहन करणे. ते आवाहन करून झाल्यानंतर कंपनी काय करत असते, या नंतरची सार्वजनिक भागांची विक्रीही करत असते. म्हणजेच काय, प्राथमिक भाग विक्रीनंतर कंपनी जेव्हा भाग विक्री करते त्यालाच काय म्हटलेलं आहे, नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतात. थोडक्यात काय, सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्री नंतरच्या विक्रीला काय म्हटलेलं आहे, नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतात. बघा काय काय पाहिलं आपण या टॉपिकमध्ये. भाग विक्री म्हणजेच काय, भागांची विक्री. भाग हे 2 प्रकारचे आपण पाहिले होते मागच्या टॉपिकमध्ये,
समहक्क भाग व अग्रहक्क भाग या भागांची विक्री करण्याच्या 4 पद्धती दिलेल्या आहेत. त्यातील पहिली पद्धत आज आपण पाहिलेली आहे सार्वजनिक विक्री. म्हणजेच काय, सर्वप्रथम जनतेला भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करणे म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण सार्वजनिक विक्री असे म्हणतो. त्यामधील 2 पद्धती आपण पाहिल्या. एक म्हणजे प्राथमिक भाग विक्री. प्राथमिक भाग विक्री करत असताना त्या 2 किंमत पद्धती त्यामध्ये पाहिल्या. एक म्हणजे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती. म्हणजे कंपनी एक ठराविक रक्कम काय करत असते, ठरवत असते. त्या रकमेलाच काय करत असते, गुंतवणूकदार आपले भाग खरेदी करू शकतात. आणि दुसरी पाहिली बुक बिल्डिंग पद्धती. त्यामध्ये कंपनी काय करत असते, एक श्रेणी निश्चित करत असते, किमान आणि कमाल. त्या श्रेणीमध्ये गुंतवणूकदार काय करत असतात, बोली लावत असतात आणि त्या बोलीनुसार काय करत असतात, किंमत निश्चित केली जाते. त्याला आपण कट ऑफ प्राईस असे म्हणतो. या 2 पद्धती आपण पाहिल्या किंमत पद्धतीच्या. आणि दुसरी प्राथमिक भाग विक्री नंतरची सार्वजनिक भाग विक्री. म्हणजेच प्राथमिक भाग विक्री केल्यानंतर हे काय केले जातात, नंतरचे सार्वजनिक भाग विक्री केले जातात.